हा ग लंगडा ग देव लंगडा ग देव लंगडा देवबाई एका पायाने लंगडा गवळ्या घरी जातो दही दूध खातो नका म्हणतो माझा मस्करी करीतो लंगडा ग देव लंगडा ग देव लंगडा देवबाई एका पायाने लंगडा बसतो इडात. आता बायको कवा येते काय माहिती. भूकही लागली येईल तर पाहू. ए खरे भूक लागल्या आल्यावर बघतो. पुरीनं उरकलं का नाही काय माहिती. एक तर जत्राला घेऊन जायचंय तिला. काय करते पोरगी घरी आहे का नाही काय माहिती. ए पुरी, हे कोमल, कोमल का झालं का उरकलं का तुझं? अरे विसरूनच गेले पा मी. अजून आवरलंच नाही ना. अजून आवरलं नाही का? नाही ना. काय ग पाहुण्याला सांगितलंस का? तेच सांगायला बा डबा घेऊन माळ्यात चालली होती मी. डबा घेऊन आत्ता माळ्यात चालली का? हा. अगं घरी पाहुणे रावळे आले. अहो दादा तुम्हाला तर माहिती ना त्याची गत काय. त्याला अजिबात विश्वास नाही माझ्यावर. म्हणून तो फोन केला मी तुम्हाला या तुम्ही घ्यायला. पाहुणाचा असा मिळालाय काय करायचं. हा ना आता चालली डबा घेऊन. म्हटलं कानावर तरी घालवाव त्यांच्या. चल बरं मी पण येतो तुझ्यावर. मी सांगतो पाहिजे तर दोन शब्द. हा ठीक आहे चला चला. चल मग. काय माहिती कुठं जाऊन बसले आता. पुरी कुठे आहे पाहुणा? त्यांना शोधू राहिली. काय शोध राहिली? हा ना. नक्की आहे ना पण? मग मळ्यातच यायले. मला ते आलंय का? हा ते तिथं बसले पा. हा ते दिसले का? निवांत बसले झाडाखाली बघ. हा सकाळी डबा नाही नाश्ता नाही करून येईल. तुला द्यायला कळत नाही का ग? काय आता बोलायचं जाऊ दे. पाहुणा मामा खाऊ काय चाललंय? काही नाही. आता गायींना घास घास गायला खायला घातलं का? घास खाऊन नाही जा. घास खाऊन झाला का जनावरांचा? पुरीला न्यायला आलोय. गावची जत्रा आहे ना माझ्या, म्हणून न्यायला आलोय. मग चालली तू? हा आता घ्यायला आले जाती. नाही आपण जाऊ काय? तुम्ही कशाला येते? मी जाते ना एकटी. आज जायला ना उद्या सकाळी लवकर येईल. नको नको इड खायला कोणी घाला. अहो एकाच रात्रीची तर बाते. नको. पाहिलं नाही असे गागा ते. पाहुणं एवढ्या लांबनं खास मी तिला घ्यायसाठी आलोय. कोमल कोमल कोमलला. कोमल माझं ऐकायचंय का वडिलांचं ऐकायचं? अहो प्रत्येक वेळेस तुमचंच ऐकते ना. या वेळेस माझं ऐका. ऐकत जाय. तुम्ही ऐका ना थोडंफार. कवा यात्रा आहे माऊली? आता आज आणि उद्या यात्रा नाही का? आज ताजी यात्रा आहे, उद्या शिळी यात्रा. मग उद्या जाऊ ना. नको नको आजी काय मजा येते आजच आहे. उद्या काय नाही तर लोकांचे ते उरलेलं सुरलेलं उचकायला जाऊ. ऐक ऐक ऐ ऐ ऐक उद्या जाऊ आपण. गाडीवर येतो आम्ही दोघ. नाही नाही आलोय तर घेऊन जातो तिला मी. मामा तुम्ही आजच्या दिवस इड थांबा. वा पाहुणं मी इथं थांबतो आणि पाहुणे रावळे घरी. हो घरी साऱ्या बहिणी आले माझ्या. जाऊ द्या ना एकटीला. नको मग कोमल. तुम्ही उद्या घ्यायला या ना. कोमल ऐकत जाय. ते कसं आहे तुम्ही बरोबर आले ना मला यात्रा सोयीची फिरून नाही देणार. सदा शेपट मागा राहील माझ्या. ते नकोय मला. तुम्ही सांगा ना समजून. अगं येऊ दे की येत असेल तर पाहुणं. जाऊ दे त्यापेक्षा मी येतच नाही. तुला काय अडचण झाली पाहुण्याची? नाही नाही मी एकटीच बरी. ओ मामा हा पाहिलं का तुम्ही? नवरा जडवतो तुमच्या पुरीला. नाही पाहुणं तसं काय. कशाला जड होईल तिला नवरा? का ग? ते त्यांच्याच मनाचं बोला ते. ओ मामा कधी बोललो नाही. कधीच नाही. पाहुणं असं खूळ लागल्या काय करताय? हा एवढी बोलत तुमच्यात पुढे तर मा पुढे किती बोलत. पण आता सांगितलं ना मी पण तिला.
नाही आजच्या दिवस थांब. मी त्या शेळ्या यात्रेला येणार नाही, मी पहिलेच सांगून देते. येईल तर मी आताच येईल, नाही तर मी कधीच यात्रेला येणार नाही. तो बापानं ताजी यात्रा काढली काय नाही ग ए पिस्तुले. मी एकटी यात्रेला येईल, नाही तर येणारच नाही. पण पाहुण्याला घ्यायला तुला काय अडचण आहे पुरी? ते शपटमा माग नकोय, पटला तर येऊ द्या, नाही तर त्या विषयी सोडून. अगं असू दे, जावाय का यात्रेला आला तर काय फरक पडतोय? मग जा घेऊन जावा येईलच, मी नाही येत. अशी कशी ग पुरी तू? आहे मी अशीच आहे, मला माहिती मला किती त्रास होतो त्या यात्रेत. म्हणजे काय त्रास होतो तुला? ते तुम्हाला नाही कळणार. जुने मित्र मैत्रिणी भेटले ना, अजिबात बोलून देत नाही. हा का? हा, आता कोणी ना कोणी ओळखीचं भेटतच ना. पाहुणा असं वागून जमतं का? हा, हे असं राहतं पाहिलं ना, म्हणून कुठे नेऊशी वाटत नाही मला. आणि काय उपयोग अशा माणसाचा? त्यापेक्षा मी एकटी आलेली परवडल ना. माणसं टायमाला आजारी झालती, महिनाभर तुमच्याकच आली. हा, मी इड किती हाल काढले असेल माझे वय. माझ्याशिवाय कोण होतं मग त्यांचं करायला? मला बी वाटत नव्हतं का लवकर यावं म्हणून. हा, कोमल नुसतं म्हणायला झालंय. महिनाभर गेली, दिवसातून 10 वेळेस ऐकायला लावित मला हे माणूस. कोमल असं नाही चालत ग. महिनाभर म्हणजे मामा सोपं नाही तुमच्या घरात राहणं. आता माझीच तब्येत बरी नव्हती म्हणून ती राहिली होती ना. ते कळत नाही ना, असं वाटतं मी मजा मारायला जायला होती तिकडं. तुला ते बोललो का? ए आजगारा, पाहिलं ना कशी बोला त्या. पाहुणं नीट बोलावं जरा. बायको आहे ती. मग तिला साठी त्या धरून. काय बोलता तुमचं, तुम्हाला तर कळतं का? मग काय चुकलं हो बाबा माझं, मला सांगा तर. हा, नाही, ह्याच जातीचा पाहुणा आहे म्हणून असे बोलायची वेळ आली आता. म्हणून म्हणते मला एकटीलाच यायचंय. नेत असेल तर न्या, नाही तर राहू दे इथंच आपटा. मग मला आणि तू कुठं चालली? यात्रेला जायचंय म्हणून म्हणत होती. जाऊ देच. इकडे गडी ठेवा लागल आई आपल्या गाय. एकच रात्रीची गोष्ट आहे, एकच. कोमल मला येऊ दे ना ग. नाही नाही नाही, मी पाया पडायचे पण मी येणार नाही. आय 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 ही शपट माग काही कामाची ओय. नाही. ओ गागा आहे असं कानपट जोडीत आहे ना, म्हणून मला अजून संताप होतो. 4 लोकांमध्ये मी घेतं गाल जोडून. मागच्या यात्रेला किती तमाशा केला माहिती नाही का? सगळी इज्जत घालवली माझी तर गावात. असं जर काम घेतं गाल जोडून, लोक म्हणते हीच त्रास देते त्याला. तू हिच्यातच- नाही हा? कायला बोलत तू हा? रडून दाखी तू बापाला नाही का? गपराव दे, रडू नको तू. मी आहे ना तुला. तो बाप मेला तो मीच शेवट. मी येईल तर एकटीच येईल, नाही तर मी येणारच नाही. चालले मी घरी. आय अय पुरी यार थांब. चला घरी डबा घेऊन घरी जाऊ. पुरीची समजूत काढतो आणि तुम्हाला पण घेऊन जातो. चला. वा हा, कोमलला 2 शब्द सांगा. सांगतो मी समजून आता तिला. मला लाडकय ती. नाही हाय कधी- लाडकं. मामा कधी तिच्या शब्दाच्या पुढे गेलो नाही. म्हणून तर असं येड्यागत वागायला लागलाय आता, है ना? कोण मी? मग त्या मलाच नाव ठेवा. तुम्हाला नाव ठेवतोय का? नाही, मलाच नाव ठेवायची वेळ आहे हो. यात्रेत मला काय घेणार? तुम्हाला घेतो हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर? हा, मग कोमल आणि मी बसून जाईल. नाही ते तुम्ही एकटाच बसा. तिला काय ती सीट नसेल तिथं बसायला. चालवायला एकच असतं ना तिथं. मीच पाहिले ते. म्हणूनच म्हणलं ना एकटाच जावा. आय आय काय म्हणताय? पायलट माणूस पायलट आहे ना? चला मग हेलिकॉप्टर घेऊन देतो तुम्हाला. तुम्ही. हा, ही कोण आहे? कोमल आपली. आता घरी गेली ना ती, रागाने गेली घरात. आईला तिला रागायला टपक्याने येतो. चला घ्या पिशवी आणि चला घरी. मामा मामा एखाद्याशी धोपटाव तुम्ही. मी जर माझ्या घरी मारली ना 2-3 रट्टे खाईल ती मला दुपतील. पण मग पोरगी कुणाची आहे ती? माझीच पोरगी आहे ती. मात नाही ना वाट. ते हात मोडून ठेवल. तिच्या नादाला पण लागू नका. चला. चला घ्या डबा त्यो. कोण? मी
मामा तुम्ही कमी आहे. नाही मी घेतो चला. ती कुठे आत्ताच म्हणलं ना घरी गेली या. घरी गेली. चला तिला समजून सांगतो आणि तुम्हाला पण घेऊन जातो. तो चला डबा तसाच राहू द्या. चला. हो मामा तिला मला पाव द्या पहिलं. आता घरी आहे ती, मग घरीच जाऊन पाहायला लागल ना. पाव काय चिडचिड करते. चला मा काहीच म्हणणं नाही. चला. घरी का हा घरीच आहे. चल मग. चला. घर कुठे अहो तुमचं घर तुम्हाला माहित नाही का पाहुणं? मा काच घरी इकडं. मग कुणाचं घर आहे? हा तुम्ही माझ्या घरी आले ना हो. हा मग तुम्हाला जास्तच चढली बरं का. सकाळ सकाळच ढवळी घेतली वाटतं. हा ते बरोबर आहे. ज्याची बायको सरपंच त्याचा वाऱ्यावर गेला परपंच. चला राहू द्या परपंच तुमचा. चला पुढं पटपट. माय बायको कुठे अहो घरी आहे ना पाहुणं. हं? घरी आहे ना आता. पा हा